नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विभाग 4 मधील स्थूल वाचनाचा पाठ आपण बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आता हा आपल्या पुस्तकाचा पाठ्यपुस्तकाचा शेवटचा असा भाग आहे, शेवटचा असा स्थूल वाचनाचा पाठ, ज्याचं नाव आहे व्युत्पत्ती कोश. व्युत्पत्ती कोश हा स्थूल वाचनाचा पाठ आहे आणि तुम्हाला यापूर्वी पण सूचना माहिती आहे की स्थूल वाचनाचे जे पाठ आहेत त्यांचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी येतात. पॅसेज कुठल्याही प्रकारचं तिथे येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे जे काही स्थूल वाचनाचे सगळे पाठ आहेत त्या सगळ्या स्थूल वाचनाच्या पाठांच्या प्रश्नांकडे तुम्हाला जास्ती फोकस करायचा आहे. त्या दृष्टीने तुम्ही हा पाठ आणि या पाठाचा आनंद घेणार आहात, हा पाठ बघणार आहात. अतिशय छान अशी माहिती तुम्हाला आज व्युत्पत्ती कोशातून मिळणार आहे. व्युत्पत्ती कोशासारखंच अजून काहीतरी आपण बघितलेलं होतं मागच्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये. तुम्ही काय बघितलं होतं तर विश्वकोश बघितलेला होता, हो की नाही. शेवटचं स्थूल वाचन होतं ते सुद्धा वार्षिक परीक्षेसाठी ते तुम्हाला होतं आणि विश्वकोशाची सुरेख अशी माहिती तुम्हाला मागच्या वर्षी इयत्ता 9वीमध्ये भेटली होती. विश्वकोश म्हणजे काय होतं तर कोशरचनेचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार, ज्ञानविज्ञानाच्या एक किंवा अनेक विषयातील अद्ययावत माहितीची वस्तुनिष्ठ संकलन करून तुम्हाला तिकडे मिळत असतं. म्हणजे विश्वकोशामध्ये काय आहे तर प्रत्येक विषय, जसं की सायन्स आहे, सायन्समध्ये मग तुमचं बायो आहे किंवा केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बॉटनी आहे, व्हरायटी ऑफ तुमचे जे विषय आहेत त्याच्यामधनं तुम्हाला जे जे महत्त्वाचं आहे त्याचं काय केलेलं असतं, छोट्या छोट्या नोंदी करून दिलेल्या असतात आणि ज्या की महत्त्वाच्या असतात. असं प्रत्येक विषयानुरूप जिथे माहिती मिळते ते म्हणजे विश्वकोश. मग इतिहास आहे, भूगोल आहे, मराठी आहे, इंग्रजी आहे, थोडक्यात काय ते एक डिक्शनरी म्हणलं तरी चालेल. आणि अशा विषयाशी संबंधित शब्दांचा साठा तुम्हाला तिकडे मिळणार आहे. कशामध्ये तर विश्वकोशामध्ये. विश्वकोश कुठे बघितला आपण इयत्ता 9वीमध्ये. पण आता ह्या वर्षाला आपल्याला व्युत्पत्ती कोश आहे. व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, काय मजा आहे व्युत्पत्ती कोश बघण्याची, तर ते सगळं या पाठाद्वारे बघूया. व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दाचं ओरिजिन जर बघायचं असेल आहे, म्हणजे तो शब्द जन्माला आला कुठून, शब्द तयार कसा झाला हे जर बघायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला व्युत्पत्ती कोश समजून घेणं गरजेचं आहे. डिक्शनरी तुम्ही तुमच्या इंग्लिश भाषेमध्ये म्हणता, पण तिथे शब्दांचा अर्थ मिळतो. इथे तुम्हाला सगळं डिटेलिंग करून दिलेलं आहे त्या शब्दाबद्दलचं, म्हणजे शब्द कुठून आला, कुठल्या भाषेतनं आला, स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे हा शब्द, नाम आहे, सर्वनाम आहे, काय आहे हा शब्द, ह्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला व्युत्पत्ती कोशामध्ये मिळत असते. ओरिजिन जर शोधायचं असेल शब्दाचा तर तुम्हाला व्युत्पत्ती कोश बघायचा आहे आणि शब्द शोधायचे असतील विषयानुरूप, अनेक शब्दांचा संग्रह जर बघायचा असेल विषयानुसार, तर तुम्हाला विश्वकोश बघायला पाहिजे. चला तर मग सुरेख अशा ह्या पाठाकडे वळूया आणि व्युत्पत्ती कोश आपण आज बघणार आहोत. इयत्ता 9वीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते. शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजे मैत्रीण हा शब्द या शब्दावरून आलेला आहे. बघा, व्युत्पत्ती कोश म्हणजे काय इकडे तुम्हाला समजतच आहे. विश्वकोशाची ओळख करून तर झालेलीच आहे. अनेक शब्दांचे संदर्भ तुम्हाला तिथे मिळतात, पण शब्दाचं ओरिजिन, शब्दाचं मूळ रूप कुठून आलेलं आहे हे जर बघायचं असेल तर व्युत्पत्ती कोश शिकला पाहिजे. पण त्यासाठी आपण उत्सुक पाहिजेत बरं का. आज खात्री आहे मला की हा पाठ शिकल्यानंतर शब्द कुठून तयार झाले हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असणार आणि असे अनेक शब्द त्यांचं ओरिजिन तुम्ही शोधायला तयार असणार आहात. बघा, तुमचे आई बाबा तुमचं नाव ठेवतात, ते काहीतरी इंटेन्शन असतं त्याच्यामागे, कुठला तरी विचार असतो की आपण आपल्या बाळाचं नाव हे एक ठेवूया. जसं की इथे सई हा शब्द दिलेला आहे. सई हे मुलीचं नाव आहे आणि हा संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेला शब्द आहे. तर असं तुम्हाला हे जे सगळं नॉलेज मिळतं, हे जे सगळं ज्ञान मिळतं, हे कशामधनं मिळत असतं तर व्युत्पत्ती कोशामधनं मिळत असतं.
आता तुम्ही तुमच्या नावाबद्दल विचार करायला हरकत नाही. जर तुम्हाला तुमचं नाव आणि त्याचा रेफरन्स बघायचा असेल की हे नाव कसं आलं, कुठून आलं, माझ्या नावाचा अर्थ काय आहे, हे सगळं जर बघायचं असेल तर तुम्हाला व्युत्पत्ती कोश बघायला पाहिजे. हे कळल्यावर त्याला किती म्हणजे हा सखी हा शब्द जो आहे किंवा सई हा शब्द जो आहे तो संस्कृत सखी या शब्दापासून आलेला आहे. आणि जेव्हा ह्या सईला कळेल की अरे वा, माझ्या नावाचा अर्थ इतका छान आहे, त्यानंतर कोणालाही आनंद होईल, हो की नाही. प्रत्येकाला आपल्या नावाचा अर्थ सांगायला खरंच छान वाटत असतं. आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. बघा, इथे तुमचा विचार केलेला आहे आणि तुमच्याबद्दल विचार करून हा पाठ इथे देण्यात आलेला आहे की विद्यार्थ्यांना इथून पुढे अशा अभ्यासाची सवय लागावी की कुठलाही शब्द अडला किंवा कुठलाही शब्द दिसला आणि त्याचं जर काहीच माहिती नसेल तर कशा प्रकारे शोधावी हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. शब्द हा एकच असतो, तो निरनिराळ्या परिस्थितींमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा मुख्य उद्देश आहे. बघा, एक शब्द असतो आणि तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो आणि हा अर्थ विद्यार्थ्यांनाही कळावा. हा शब्द कसा वापरता येतो, भाषेच्या प्रवाहात आणणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना, त्यासाठी हा पाठ महत्त्वाचा आहे. आता इथे तुम्हाला एक छानसा संवाद दिलेला आहे आणि संवादावरनं बरंच काही कळणार आहे बरं का तुम्हाला. तर हा संवाद आई आणि राधा ह्या दोघींमधला आहे. राधाची आई आणि राधा या दोघींमधला छान गोड असा संवाद आहे आणि मात्र माहिती खूप चांगली कळणार आहे. राधाची आई खूप छान माहिती आपल्याला या संवादातनं देते आहे. तर तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात हो ना, आणि तुमचं लक्षही आहे ह्या पाठाकडे, कारण की इथे आता खूप मजा आहे. हा राधाचा आणि तिच्या आईचा जो संवाद आहे तो अगदी आनंद देणारा असा संवाद आहे. काय म्हणते राधा आणि काय म्हणते आई ते तुम्ही बघू शकता. राधा: आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? राधाला एक प्रश्न पडलेला आहे. त्यांच्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये काहीतरी असं ठेवलेलं आहे ज्याचं नाव राधाला माहीत नाहीये आणि त्याच्यामुळे तिने आईला प्रश्न केलेला आहे की आई, हे कोपऱ्यामध्ये काय आहे ग? आई: अगं, ती सतार आहे. ती आजोबांना इनाम मिळाली आहे महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. बघा, आईने उत्तर दिलं की अगं, ती सतार आहे. सतार म्हणजे एक वाद्य आहे आणि ते तिच्या आजोबांना म्हणजे राधाच्या आजोबांना इनाम म्हणून मिळालेलं होतं महाराजांकडून. इतके दिवस ते गावाकडे होतं आणि आता आज ते त्यांच्या घरी आलेलं आहे. राधा: इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? राधाला खूप प्रश्न पडले आहे. अगदी चिकित्सक जिज्ञासू अशी राधा आहे आणि तिला खूप सगळे प्रश्न पडलेले आहेत. आईने एक शब्द वापरला, इनाम, आणि हा इनाम म्हणजे काय आहे याचा प्रश्न तिला पडलेला आहे. इनाम म्हणजे काय ती आईला विचारते. आई हसून: अगं, इनाम म्हणजे बक्षीस. आईने लगेच तिला उत्तर दिलं की इनाम म्हणजे बक्षीस आहे. राधा: अगं, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. आता राधा इतकी हुशार आहे की तिने लगेच सिक्वेन्स जोडला की इनाम म्हणजे बक्षीस आहे, तर मग माझी एक मैत्रीण आहे आणि तिचं आडनाव इनामदार आहे. आई म्हणाली, हो, मला माहीत आहे ती. राधा म्हणाली, इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? मग राधाला प्रश्नावर प्रश्न पडतोय की आई, असं इनाम एक शब्द वापरला आईने आणि आता मात्र तिला खूप सगळे प्रश्न पडलेले आहेत की मग इनाम म्हणजे जर बक्षीस असेल तर तिची जी मैत्रीण आहे, तिच्या मैत्रिणीचं आडनाव इनामदार आहे ना, तर इनामदार म्हणजे काय मग? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? राधाला प्रश्न पडलाय, हा शब्द तयार कसा झालेला असावा? आई: थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे, आपण पाहूया. त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल, त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. आई पण राधाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी उत्सुक आहे आणि आईला वाटतं की राधाला हे जे प्रश्न पडलेले आहेत ते खूप चांगले आहेत. जिज्ञासू आहे राधा. तर आता तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आईकडे एक सोल्युशन म्हणून पुस्तक आहे ज्याचं नाव आहे व्युत्पत्ती कोश आणि हे त्या आजोबांचं आहे,
राधाच्या आजोबांचं पुस्तक आहे. तर आई म्हणते की आजोबांच्या खोलीमध्ये व्युत्पत्ती कोश आहे आणि इथे मात्र आपल्याला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. आणि अशा प्रकारे त्या दोघी खोलीमध्ये जातात आणि बघूया काय होतंय. तर इथे बघा इनामची पूर्ण माहिती दिलेली आहे. व्युत्पत्ती कोशामध्ये असंच तुम्हाला स्वरूप मिळतं त्या शब्दाचं, त्या शब्दाबद्दल अधिक माहिती अशाच पद्धतीने मिळते. तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा 87 पान क्रमांकावरती तुम्हाला हे सगळं संवाद बघायला मिळणार आहे आणि तिथेही तुम्हाला ते निळ्या बॉक्समध्ये जे दिलेलं आहे ते त्या शब्दाबद्दलची अधिक माहिती आहे. तुम्ही बघू शकता. इनाम म्हणजे काय? नपुसकलिंगी. न म्हणजे नपुसकलिंगी असा शब्द आहे. कायमची देणगी. इनामचा अर्थ आहे कायमची देणगी किंवा मोफत वतन. पूर्वी वतनदारी होती आणि बक्षीस म्हणून वतन दिलं जायचं. तर असं हे वतन इनाम देणं किंवा एखादं गाव सांभाळायला देणं, कायमची देणगी देणं म्हणजे इनाम. म्हणजेच बक्षीस, म्हणजेच प्राईज, म्हणजेच गिफ्ट, म्हणजेच इनाम, म्हणजेच ग्रँट. बघा किती सगळे शब्द आहेत इनामसाठी आपण ऑप्शनल वापरतो ते. आता इथे हा इनाम नपुसकलिंगी शब्द आहे आणि इथे तुम्हाला त्याची हे सुद्धा करून दिलेले आहे. वरिष्ठाकडून मिळालेली देणगी. इथे इन अधिक आम म्हणले. अरबीमधनं आलेला असा हा शब्द आहे, इन अधिक आम. वरिष्ठांकडून मिळालेली देणगी. तुम्ही हे सगळं कुठे शिकलेलं आहात? तर शब्दसिद्धीमध्ये शिकलात की अनेक शब्द अरबी, फारसी, उर्दू भाषेतनं आपल्यापर्यंत पोहोचले. संस्कृत भाषेतनं अनेक शब्द आलेले आहेत आणि असे अनेक शब्द आपण आपल्या बोलीभाषेत वापरतो आणि सहजच ती भाषा आपली होऊन गेलेली आहे. तसं शब्दांचं ओरिजिन कुठून आलेलं आहे आणि हा शब्द कसा तयार झाला याबद्दल आई राधाला सांगते आहे. आई, बघितलंस का राधा? इथे लिहिले आहे ना, म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण दार हा प्रत्यय शोधू. तुम्हाला माहिती आहे ना, शब्दसिद्धीमध्ये प्रत्यय आणि उपसर्ग आपण बघितले. शब्दाच्या पुढे लागलेला काय असतो तो प्रत्यय, शब्दाच्या इकडे मागे लागतो तो असतो उपसर्ग. आणि असे उपसर्ग घटित, प्रत्यय घटित शब्द आपण बघितले. इथे मूळ शब्द आहे इनामदार आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे दार. तर त्याची पण वरती माहिती दिलेली आहे तुम्हाला. आणि आई म्हणते की आता हा जो इनाम आहे तो तर त्याच्याबद्दल तर माहिती सापडली. इनाम म्हणजे काय? कायमची देणगी किंवा मोफत वतन किंवा बक्षीस, प्राईज, गिफ्ट, इनाम, ग्रँट, इतके सगळे शब्द आहेत त्याच्यासाठी. ह्याच्यापैकी कुठला एक शब्द आपण वापरू शकतो ऑप्शनल. आणि मात्र तर दार प्रत्यय राहिला. तर दार प्रत्ययाबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर ती मिळणार आहे व्युत्पत्ती कोशामध्ये. दार हा प्रत्यय आहे. तो काय आहे? स्वामित्वदर्शक फारशी प्रत्यय आहे. इनाम हा शब्द अरबी भाषेतनं आलेला आहे आणि दार हा प्रत्यय स्वामित्वदर्शक आहे आणि फारशी प्रत्यय आहे. बघा, दोन शब्द वेगवेगळ्या भाषेतनं आले आणि आपण त्याचं आडनाव सहजपणे आपल्या मराठी भाषेत वापरलं. किती मोठी गोष्ट आहे. आज किती छान वाटतं ना असं काहीतरी नवीन इंटरेस्टिंग शिकायला. तर दार हा प्रत्यय आहे आणि स्वामित्वदर्शक फारशी प्रत्यय आहे. अ टर्मिनेशन शोईंग पोझेशन असं म्हटलेलं आहे तिथे. इंग्लिशमध्ये काही विद्यार्थ्यांना कळतं तर त्या पद्धतीने तिथे इंग्लिशमध्ये सुद्धा अर्थ दिलेला आहे. बघ, दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय इथे प्रत्यय आहे. इथे इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे प्रत्येक गोष्ट धारण करणारा असा अर्थ घेता येईल. तर बघा, आईने किती छान एक्सप्लेनेशन देऊन टाकलं ह्या गोष्टीचं. इनाम म्हणजे काय? इनामदार म्हणजे काय? तर ज्याच्याजवळ इनाम आहे आणि किंवा इनाम धारण करणारा किंवा ज्याच्याजवळ हा इनाम आहे असा तो व्यक्ती इनामदार. मग तसंच अजून कोणता शब्द सापडलाय बरं आईला? जबाबदार हा शब्द तुला माहीत आहे ना, जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. बघा, दार प्रत्यय लावला कुठल्या शब्दाला की कसा अर्थ मिळतो आपल्याला, हे आज तुम्हाला शिकायला मिळालं. तसेच इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे आणि ज्याने इनाम धारण केलेलं आहे, म्हणजे ज्याला इनाम मिळालेले आहे असा तो माणूस. आईने किती छान एक्सप्लेनेशन राधाला दिलं. आता राधा पुढचा प्रश्न विचारेल असं शक्यता कमी आहे, पण राधाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. ह्याच्यात आता अजून उत्सुकता वाढली की असं कितीतरी शब्द शोधू आणि त्याचा अर्थ समजून घेऊ असं तुम्हालाही वाटलं पाहिजे. त्याच दृष्टीने हा पाठ इथे तुम्हाला दिलेला आहे. राधा, आई
ही माहिती किती छान आहे. आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन. राधा हुशार मुलगी आहे, चिकित्सक आहे, त्यामुळे तिला वाटलं की आता मात्र आईने खूप छान मदत केलेली आहे एक शब्दाचा अर्थ शोधून देण्यासाठी. आणि अशा प्रकारे तर तिने आईला सांगितलं की पुढे सुद्धा मी अशाच अनेक शब्दांचा शोध लावत जाईन. तर बघा, साधे साधे शब्द आहेत आणि तुम्हाला ते शोधण्यासाठी व्युत्पत्ती कोश मदत करतं. तर आज इनामदार या शब्दाचा जे आडनाव आपण वापरतो त्याचा अर्थ तुम्हाला कळला ना. असं आपण अनेक शब्दांचा अर्थ शोधायला लागूया. इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि अशा इंटरेस्टिंग गोष्टी करायला नेहमीच विद्यार्थ्यांनी तयार असावं अशी अपेक्षा आहे. पुढे बघूया. व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. व्युत्पत्ती म्हणजे ओरिजिन, सुरुवात. व्युत्पत्ती म्हणजे काय आहे तर त्या शब्दाच्या मुळाचं ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. बघा, असे अनेक शब्द ज्यांच्या शब्दाचं मूळ आपल्याला कळत असतं, त्यांचा अर्थ आपल्याला कळत असतो आणि त्याचा असा संग्रह केलेला आहे, त्याला आपण काय म्हणतोय, व्युत्पत्ती कोश म्हणतोय. आणि तो आत्ता आपण सध्या बघतोय. भाषात अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. उदाहरणार्थ, भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरत असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. बघा, काळाप्रमाणे शब्द बदलत जातात आणि हळूहळू जेव्हा हे शब्द बदलत असतात तेव्हा मात्र काय असतं, इतिहासकालीन शब्द आपण मागे टाकत जातो आणि नवीन नवीन शब्द त्याच्यामध्ये ॲड होत जातात आणि आपली भाषा काळानुरूप बदलत राहते. म्हणजे आमची भाषा, त्यानंतर तुमची भाषा, आमच्या आजी आजोबांची भाषा, आमच्या आईबाबांची भाषा, प्रत्येक काळानुरूप, गावानुरूप आपली भाषा बदलत असते आणि त्यानुसार तुमचा शब्दसंग्रह वाढत असतो. हे मात्र कोण स्पष्ट करत असतं, तर व्युत्पत्ती कोश. उदाहरणार्थ बघा, आता त्यांनी इकडे छान असं उदाहरण दिलंय. मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला. हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. आग हा शब्द, त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आग म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आणि हा शब्द कुठून आलेला आहे तर संस्कृतमधील अग्नी या शब्दापासून आलेला आहे. हे कुणामुळं कळलं तर हे फक्त व्युत्पत्ती कोशामुळं कळलं. आणि बरेचदा काय होतं की भाषेचं सुलभीकरण करायचे, सोपी करायची आहे भाषा, तर आपण आपल्या सोयीनुसार त्या भाषेमध्ये, त्या शब्दांमध्ये बदल करत असतो. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यांच्यासारख्या आधुनिक भाषात त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधी कधी व्याकरणिक घटकांची देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहतोच. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आहे. शब्दसिद्धीचे आपण 3 व्हिडिओ बनवले जवळपास आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे की तिकडे अरबी भाषेतनं आलेले शब्द, फारसी भाषेतनं आलेले शब्द, उर्दू भाषेतनं आलेले शब्द, असे अनेक शब्द तुम्हाला दाखवून दिलेले होते, जे तुम्हाला बघितल्यानंतर, वाचल्यानंतर खूप आनंद झाला होता की हे तर आपण नॉर्मली मराठी शब्द समजत होतो आणि आता हे कळलंय की हे शब्द कुठून आलेले आहेत. तर असंच अग्नी हा जो शब्द आहे तो संस्कृतमधनं आला आणि प्राकृत भाषेमध्ये तेव्हा अग्गी म्हणलं जायचं. पण आता अग्गी हा शब्द बोलणं थोडंसं अवघड व्हायला लागलं. मग हळूहळू बोलता 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 त्या अग्गीचं आग झाली आणि अशा प्रकारे आग हा शब्द मराठी आणि हिंदी भाषेमध्ये वापरला जाऊ लागला. तर अशा प्रकारे कधी कधी दोन वेगवेगळ्या भाषेचे लोक जर एकत्र आले, समोरासमोर आले किंवा अनेक दिवस ते एकमेकांसोबत राहिले तर कदाचित शब्दांची देवाणघेवाण होत राहते. आपण एकमेकांचे शब्द शिकत असतो आणि त्यामुळेच कदाचित अशा अनेक भाषांमधनं शब्द आले आणि ते मराठीत रुजू झाले. कधी कधी व्याकरणिक घटकांची सुद्धा देवघेव होत असते, हे मात्र तितकंच खरं. इथे काही शब्द दिलेले आहेत बघा. संस्कृत भाषा दिलेली आहे, मूळ शब्द दिलेला आहे आणि नंतर तयार झालेला मराठी शब्द तयार झालेला आहे. वेगवेगळ्या भाषांमधनं तुम्हाला तिकडे शब्द भेटतात
संस्कृत भाषेमधला तुंड हा शब्द म्हणजे वक्रतुंड म्हणतो आपण गणपतीला. तर इथे तुंड हा जो शब्द आहे मूळ शब्द आहे संस्कृतमधला आणि त्याचा मराठीमध्ये कन्वर्ट झाला आणि काय झाला तिथे तोंड हा शब्द झाला. कन्नड भाषेमध्ये तुप्प हा शब्द आहे, ज्याला आपण मराठीमध्ये तूप म्हणतो. बघा किती छान भाषेची गंमत आहे. कर्नाटक वगैरे सगळ्या बाँड्रीज जवळपास आहेत आणि तरी ह्या शब्दांची देवाणघेवाण होते आणि अशा प्रकारे अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये येत राहतात. अरबीमधला इत्र हा शब्द बघा, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये अत्तर असे म्हणतो आणि अशा प्रकारे तुम्हाला छान नवीन स्वरूपाचा शब्द तुमच्या भाषेसाठी मिळत असतो. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आईबाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सॲपची भाषा, ती तर सगळ्यांनाच माहिती आहे, शॉर्टकट एकदम. त्यामुळे इंग्लिशवरती पण बराचसा परिणाम झालेला जाणवतो. प्लीज हा शब्द असेल, सॉरी, ओके, अनेक शब्द आहेत जे तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटनुसार लिहत असता, शॉर्टकट लिहत असता. अशा प्रत्येक ठिकाणी जर भाषा बघायला गेलं तर ती बदलताना तुम्हाला दिसते. या सगळ्यात खूप फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. माणूस ज्या ज्या ठिकाणी वावरतो तिथे तिथे काय करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीची भाषा बोलतो. म्हणजे तुम्ही आजी आजोबांसोबत असाल तर त्यांच्या पद्धतीने बोलतो आपण, आईबाबांसोबत असाल तर त्यांच्या पद्धतीने बोलतो. सगळ्यात जास्ती एन्जॉय आपण केव्हा करतो, आपल्या मित्रांमध्ये करतो. आणि मित्रांमधली भाषासुद्धा आपली तशीच असते, तिला काही शिस्त नसते, ही भाषा आहे म्हणून असं पण नसतं, पण ते बोललेलं कळत असतं आणि त्याच्यामुळे जास्ती आपल्याला मित्रमैत्रिणींमध्ये राहायला आवडतं, हो की नाही. व्हॉट्सअपची भाषा तर अगदी नॉर्मलच झालेली आहे आणि तीच भाषा आता कधी कधी इंग्लिश पेपरमध्ये सुद्धा बघायला मिळतं, जी की चुकीची आहे. पण तुम्ही तुमच्या त्या सोयीनुसार तिला चेंज करता आणि त्या पद्धतीने बोलत असता. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. पूर्वीचे काही शब्द जे आहेत ते हळूहळू बदलत जातात आणि मूळ अर्थाबरोबरच काही ते भाषेमध्ये स्थिरावत सुद्धा जातात. बरं, कसं वाटतंय? छान वाटतंय की नाही? आपल्या भाषेबद्दल ऐकायला असे अनेक शब्द जे की कुठल्या कुठल्या भाषेतनं आलेत हे समजून घ्यायला किंवा त्या शब्दाचं ओरिजिन समजून घ्यायला मजा येते ना. ही मजा कायम राहील. पुढे जोपर्यंत पाठ संपत नाही आहे तोपर्यंत ही मजा तशीच राहणार आहे. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा. शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाख असा होता. हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशात तरी दिसतंय. बघा, शहाणा हा शब्द बहुतेक वेळेस वापरतो आणि शहाणा शब्द, शहाण्या या शब्दाचा अर्थ काय आहे तर हुशार, बुद्धिमान किंवा चलाख असं म्हटलं जातं. आणि हा जो शब्द आहे तो सज्ञान या शब्दावरून आलेला आहे, ज्याला ज्ञान आहे असा तो सज्ञान, म्हणजेच तो काय आहे तर शहाणा आहे. पण शहाणा या शब्दाचे बघा बरं किती आपण अर्थ काढत असतो. आपण जसा टोन आपल्या भाषेचा वापरू त्याप्रमाणे शहाणा या शब्दाचा अर्थ बदलत असतो बरं का. जसं की खरंच कधी जर हुशार आहे एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा पुढचा व्यक्ती हुशार आहे असं सांगायचं, हो खूप शहाणा आहे बरं का तो, असं म्हणतो आपण. आणि जर असं म्हणायचं असेल आपल्याला, हां माहिती आहे खूप शहाणा आहे, म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर आपल्या भाषेचा जो टोन आहे ह्याच्यावरनं सुद्धा त्या शब्दाचा अर्थ बदलत असतो. तुम्हाला अर्थातच लक्षात आलं असेल, कधी कधी वर्गामध्ये असं बोललं जातं शिक्षक, हां माहिती आहे शहाणा आहे तू खूप, हो की नाही. म्हणजे लगेच शहाणाचा अर्थ काय होतो हे तुम्हाला कळतंय. हो, तो विद्यार्थी खूप शहाणा आहे हे म्हणणं वेगळं आणि हां माहिती आहे तो शहाणा आहे ह्याच्यामध्ये लगेच फरक होतो आणि इथे शहाणा या शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ तुमच्यासमोर दिसायला लागतात. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. हळूहळू करून त्या शहाणाचं काय झालं, अतिशहाणासुद्धा होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. अतिशहाणा शब्द तर आता कॉमनच झालेला आहे, त्याच्यामुळे हळूहळू व्युत्पत्ती कोशामध्ये हा शब्द येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. इथे बघा तुम्ही वाचू शकता ह्या शहाण्या या शब्दासाठी किती दिलेले आहेत. शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो. तसंच अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, अतिशहाणा हा शब्द
इथे रूढ होण्याची शक्यता आहे आणि तो व्युत्पत्ती कोशात येण्याची सुद्धा शक्यता आहे. असे शब्द वाढत जातात आणि व्युत्पत्ती कोशाचे खंडही वाढत जातात. त्यामुळेच बघा, एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ इथे आपण बघू शकतो, हा टेबल पान क्रमांक तुमच्या पुस्तकातला 89 आहे आणि तिथे तुम्हाला हा टेबल बघायला मिळेल. जसं की हा शब्द आहे वात, पवन, मरुत, समीर, अनिल. शब्द अनेक आहेत, म्हणणं काय आहे, वाराच आहे. आणि हा वारा जो अर्थ आहे ह्या सगळ्या शब्दांचा, म्हणजे एका शब्दाचे अनेक अर्थ, जेव्हा हा प्रश्न यायचा मागच्या वर्षी परीक्षेमध्ये तेव्हा जरा गोंधळ व्हायचा विद्यार्थ्यांचा. एक शब्द तर भेटून जायचा, दुसऱ्या शब्दाचा अर्थ, त्या शब्दाचा दुसरा अर्थ काय, ह्याच्यासाठी बरंच डोकं लावायला लागायचं 1 मार्कासाठी. पण आता तो प्रश्न नाही आहे बहुतेक. मात्र इथे तुम्ही बघू शकता की वात, पवन, मरुत, समीर, अनिल ह्या सगळ्या शब्दांचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे वारा. आणि वेगवेगळ्या संदर्भात वापरतो कसा, तर पवन चक्की हे वापरू शकतो, वातचक्की वापरू शकतो का, नाही. अनिल चक्की वापरू शकतो का, नाही. समीर चक्र वापरू शकतो का, अजिबात नाही. वातचक्र मात्र वापरू शकतो. तर असा संदर्भ सुद्धा आपल्याला देता आला पाहिजे. तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात, हे सुद्धा एक प्रकार आहे. जसं की पाठ तर वेगवेगळ्या अर्थाने आपण घेऊ शकतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं की हा स्थूल वाचनाचा पाठ आहे किंवा हा पाठ आपण शिकणार आहोत, म्हणजे धडा शिकणार आहोत. माझी पाठ दुखते आहे. मग इथे पाठ म्हणजे काय आहे, तर शरीराचा अवयव आहे. आणि हा पाठ अवघड आहे म्हणजे काय आहे, तर पुस्तकातला धडा तो मात्र काय आहे, थोडासा अवघड आहे. अशा प्रकारे आपण एक शब्द अनेक ठिकाणी वापरू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. कसं वाटतंय मग, मजा येते ना? हे शब्द शोधणं आणि अशी मजा बघणं खरंच आनंदाची गोष्ट आहे की व्युत्पत्ती कोशासारखा स्थूल वाचनाचा पाठ आपल्याला इथे अभ्यासायला मिळतो आहे. कदाचित एखादा विद्यार्थी असाही असू शकतो ज्याला ह्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल आणि कदाचित अशा अनेक शब्दांचा तो शोध लावेल किंवा अशा अनेक शब्दांचा तो अभ्याससुद्धा करेल. आता इथे छान असं चित्र दिसतंय, ते म्हणजे दिवाळीचं. इथे तुम्हाला माहिती आहे का, व्युत्पत्ती कोश कसा बघायचा आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. पान क्रमांक 89 वरती तुम्हाला हे चित्र दिसणारच आहे तुमच्या पुस्तकात सुद्धा, आणि इथे सुद्धा दिसतं आहे. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण काय करतो, व्युत्पत्ती कोश पाहतो. हे आता कळलंय. पण त्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झालं पाहिजे बरं का, नाहीतर कुणीतरी रेडीमेड आपल्याला या शब्दाचा अर्थ देईल तर ते होणार नाही. त्याच्यामुळे त्या शब्दाबद्दल आपल्याला चिकित्सा वाटली पाहिजे, जिज्ञासा वाटली पाहिजे. जसं राधाला वाटलं इनाम, मग इनामदार, आणि आईने एवढं डिटेलिंग करून दिल्यानंतर तिला कळलं की इनामदार या शब्दाचा काय अर्थ आहे आणि हा शब्द आला कुठून. तर अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला शब्दांबद्दल उत्सुकता जर कधी निर्माण झाली तर रायटिंग स्किल किंवा उपयोजित लेखन, पर्सनल रिस्पॉन्सचे प्रश्नांची उत्तरं लिहिणं अतिशय सोपं होऊन जाईल विद्यार्थ्यांना, कारण की त्यांचा शब्दसंग्रह वाढलेला असेल. इथे तुम्हाला दिवाळी ह्या शब्दाबद्दल बघा छानशी माहिती दिलेली आहे. दिवाळी हा शब्द आहे स्त्रीलिंगी. दिव्यांची रांग किंवा एक सण जो की दिव्यासंबंधीचा असतो त्याला आपण दिवाळी म्हणतो. होऊन गेली ना दिवाळी, एन्जॉय केली ना दिवाळी, सगळेच करतात. तर हा शब्द आहे स्त्रीलिंगी, जिथे आपण दिव्यांची रांग लावत असतो. इंग्लिशमध्ये बघा काय म्हटलंय, अ रो ऑफ लाईट्स, हेन्स अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टरल इल्युमिनेशन्स. इथे तुम्हाला दिव्यांची रांग ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे दिवाळीबद्दल. आता हा शब्द संस्कृतमध्ये कसा लिहिला जातो, प्राकृतमध्ये कसा लिहिला जातो, बंगालीमध्ये कसा लिहिला जातो, ओडिसामध्ये कसा लिहिला जातो, हिंदी पंजाबीमध्ये कसा लिहिला जातो, किंवा सिंधी भाषेत किंवा गुजराती भाषेत कसा लिहिला जातो, याच्याबद्दल सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. संस्कृतमध्ये दीपावली किंवा दीपाली असं म्हटलं जातं, प्राकृतमध्ये दिवाळी, दिवावली असं म्हटलं जातं, लिहिलं जातं ॲक्च्युली. बंगालीमध्ये दिवयाली, ओडिसीमध्ये दियाली, हिंदी पंजाबीमध्ये दिवाली, सिंधीमध्ये डियारी आणि गुजरातीमध्ये दिवाळीच. बहुतेक गुजराती आणि मराठी भाषा थोडी थोडी मॅच करते आणि तेव्हा आपण काही काही शब्द त्यांचे आत्मसात करत असतो आणि बोलायचा पण प्रयत्न करत असतो किंवा समजते आपल्याला ती भाषा. आता इथे दिवाळीबद्दल जी माहिती दिली ती बघू शकता. दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ संस्कृत शब्द
दीपावलीपासून तो आला आहे. संस्कृत शब्द दीपावलीचा ली ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. ह्या सूचना तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवा. हे जे इथे दिलेलं आहे की दिवाळी, दीपावली, पहिली वेलांटी, आणि हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, कारण हे शब्द तसे जर चुकले तर तुमचे मार्क जातात. त्याच्यामुळे जर संस्कृत शब्दामध्ये दीपावलीचा ली ऱ्हस्व आहे तर मराठीत तो दीर्घ दिला जातो. या शब्दातील दी व ली दोन्ही दीर्घ आहेत, पण दिवाळी हा शब्द मराठीत आहे, त्यात दी हा ऱ्हस्व येतो, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. इथे काही महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या तुम्हाला तशाच्या तशा लक्षात ठेवायच्या आहेत. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत. हे कळल्यावर आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो हे कळल्यावर मजाही वाटेल. जसं इतर भाषांमधले शब्द आपण सर्रास वापरतो, हे समजल्यावर कसा आनंद झाला होता की अरे हा शब्द तर फारसी होता, हा तर उर्दू आहे. आणि आता आपला शब्द दुसऱ्यांच्या अंगणामध्ये जेव्हा बागडतो आहे, दुसऱ्यांच्या भाषेत जेव्हा दिसतो आहे, तेव्हाही आनंद होतो की अरे ही तर मराठीशीच मॅच करत आहे, थोडी थोडी ही भाषा मराठीसारखीच आहे असं वाटायला लागतं आणि मजाही येते. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा तयार झाला हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंग, पुल्लिंग पू जर दिलेलं असेल, डॉट केलेलं असेल तर पुल्लिंग, स्त्री जर लिहिलं असेल तर स्त्रीलिंग, न लिहिलं असेल तर नपुसकलिंगी असे लिहिलेले असते. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री हे लघुरूप पाहायला मिळते. पहिला जो अक्षर दिलेलं असतं ते लघुरूप आहे. त्यानंतर वेगवेगळ्या भाषामधली लघुरूपे वापरलेली दिसतात, जसं की सन दिलेलं आहे, म्हणजे संस्कृत, प्राकृत, बंगाली, ओडिया, हिंदी, पंजाबी, सिंधी, गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधीकधी एखाद्या शब्दा मागचा इतिहास सांगतात, कधीकधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती आपल्याला योग्य वाटते की नाही हेही सांगत असतात. बघा किती मोठं कार्य करून ठेवलेलं आहे शब्दांच्या बाबतीमध्ये, पण आपल्याला हे नॉलेज घ्यायला पाहिजे. हे नॉलेज घेण्यासाठी आपल्याला व्युत्पत्ती कोश बघता आला पाहिजे, म्हणून ही अधिक अशी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. आता व्युत्पत्ती कोशाचं कार्य सगळ्यात महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आणि हा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आता झालं आहे असं की तुम्हाला 3च पाठ आहेत स्थूल वाचनासाठी, आणि 3मध्ये 3 प्रश्न तुम्हाला सहजच येणार आहेत. त्यात हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असा प्रश्न आहे की व्युत्पत्ती कोशाचं कार्य. इथे मात्र तुम्हाला हे सगळं लक्षातच ठेवलं पाहिजे की हा प्रश्न येणारच आहे आणि हा दिसला तर आपल्याला लिहिता आलाच पाहिजे. त्यामुळे व्युत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे तर शब्दाचे मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे, उच्चारातील बदल व फरक दाखवणे आणि बदलांचे कारण स्पष्ट करणे. इथे मात्र तुम्हाला हे जरी लिहायचं असलं तरीसुद्धा ह्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा देणं बंधनकारक आहे. हे एक्सप्लेनेशन देऊन तुम्ही 3पैकी 3 मार्क सहज मिळवू शकता. याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या 2 बाबींचा अगदी थोडक्यात उदाहरण परिचय पाठात आलेलाच आहे. शब्दाचं मूळ रूप दाखवणं म्हणजे इनामदार शब्द घेऊ शकता तुम्ही, त्याच्या अर्थातले होणारे बदल तुम्ही स्पष्ट करून दाखवू शकता. दिवाळी हे उदाहरण आहे. उच्चारातील बदल फरक दाखवता येऊ शकतो दिवाळी शब्द घेऊन, आणि बदलांचं कारणसुद्धा स्पष्ट करता येऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, व्युत्पत्ती कोशाचं कार्य. परत एकदा बघा, व्युत्पत्ती कोशाचं कार्य काय आहे तर जो शब्द आपण भाषेत वापरतो त्या शब्दाचे मूळ रूप दाखवणे, ओरिजिन दाखवणं, हा शब्द कुठून आलेला आहे, काय आहे. अर्थातील बदल स्पष्ट करणे, जो बदल झालेला आहे त्याचं स्वरूप स्पष्ट करण्याचं काम व्युत्पत्ती कोश करत असतो. आणि उच्चारातील बदल व फरक दाखवणे आणि बदलांचे कारण स्पष्ट करणे हे व्युत्पत्ती कोशाचं कार्य आहे. तर हा प्रश्न मात्र तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला तो करायचाच आहे. पुढे अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा जे म्हटलेलं आहे. तर इथे मात्र तुम्हाला बघता येईल की लक्षात काय ठेवायचं. हे लक्षात याच्यासाठी ठेवायचं कारण की आपल्याला 3 मार्क हवेच आहेत. हे 3 मार्क मिळवायचेच असतील तर हे मात्र तुम्हाला केलंच पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवायचं काय काय आहे बघूया. 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. जसं तुम्हाला विश्वकोशाबद्दल असेच मुद्दे इयत्ता 9वीमध्ये दिलेले होते,
तसेच मुद्दे इथे व्युत्पत्ती कोशाबद्दल दिलेले आहेत. 1938 साली काय झालेलं होतं, तर मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखी व्यक्ती या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्यांनी अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधलेले आहेत बरं का. तुम्हाला ही स्टोरी तुम्हाला 9वीच्या पुस्तकात भेटते. सावरकरांनी अनेक शब्द जे होते ते काय केलेले आहेत, तर इंग्रजी शब्दांना मराठीमध्ये मराठी पर्यायी शब्द शोधले. या कार्यात त्यांचे भाऊ जे होते म्हणजे बाबाराव सावरकर यांनी सुद्धा सहभाग दाखवलेला होता. दोघांनी मिळून हे काम केलेलं होतं की अनेक इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द दिले. तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती 9वीच्या पुस्तकात मिळेल, पण त्यासाठी त्या दाखल एक उदाहरण देऊन देते. ते म्हणजे डेट म्हणजे तारीख आपण लिहितो तारीख किंवा दिनांक. तर हा दिनांक किंवा तारीख हा जो शब्द आहे हा पर्यायी शब्द, तारीखला पर्यायी शब्द दिनांक किंवा डेटला पर्यायी शब्द दिनांक तारीख, हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे. किंवा नंबर म्हणतो आपण, नंबर, तर नंबरला क्रमांक हा जो शब्द आहे तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शोधलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घेणार आहात. प्रश्न काय येत असतो ते पण तुम्हाला सांगते आणि त्याच्यामुळे व्युत्पत्ती कोशाचं कार्य जे आहे ते तुम्हाला सांगायचं असतं. त्यानंतर इथे तो महत्त्वाचा प्रश्न सांगितलेलाच होता आणि हा प्रश्न जिथे की काय काय झालेलं होतं हे तुम्हाला सांगायचं असतं. तर इथे हे प्रत्येक मुद्दा तुम्हाला मांडायचा असतो. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा या संमेलनामध्ये ठराव मंजूर करण्यात आला. कृपा कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तुम्ही जे विश्वकोश बघितलेला होता ते विश्वकोश निर्मितीची जबाबदारी श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्यावर दिलेली होती, तर इथे मात्र व्युत्पत्ती कोशाचे जी हे कार्य करण्याची जबाबदारी होती ती कृपा कुलकर्णी यांच्यावर दिलेली होती. बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. तर इथे मात्र तुम्हाला काय बघायचं आहे, तर हे मराठी साहित्य संमेलन किती साली भरलेलं होतं, तर 1938 साली भरलेलं होतं. अध्यक्ष कोण होते? स्वातंत्र्यवीर सावरकर होते. काय कसला ठराव मंजूर करण्यात आला इथे, तर व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावं असा ठराव मंजूर करण्यात आलेला होता. कृपा कुलकर्णींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि फायनान्शियल जी मदत केलेली होती, तर ते जे फायनान्स करणारे होते लोक ते म्हणजे कोण होते, तर बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आणि दाजीसाहेब तुळजापूरकर ज्यांनी स्पॉन्सर केलेलं होतं हे. तर अशा प्रकारे बघा, पुरस्कृत केलेलं म्हणजे स्पॉन्सरशिप दिलेली होती आणि आर्थिक सहाय्य म्हणजे फायनान्स जो दिलेला होता तो बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांनी दिलेला होता. 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. 1946 साली आणि आजपर्यंत हे व्युत्पत्ती कोश आपण बघत आलेलो आहोत. अनेक शब्द वाढत गेले आणि अनेक खंड तिथे तयार झालेले तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा प्रकारे हे व्युत्पत्ती कोशाचं कार्य, व्युत्पत्ती कोश कसा तयार झाला त्याच्याबद्दल मात्र तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जे की महत्त्वाचे आहेत. आता खूप छान आणि काय म्हणता तुम्हाला खूप चांगलं वाटेल की हे काय आपण शिकतो आहोत, किती छान आहे मराठी, आपण काय चुकीचे शब्द वापरतो आणि काय खरं आहे ह्याच्याबद्दल तुम्हाला मजेशीर असा किस्सा इथे दिलेला आहे. तो म्हणजे काही म्हणी असतात, काही वाक्प्रचार असतात, काही शब्द असतात जे आपण अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरत असतो आणि अगदी छाती ठोक वापरत असतो. पण इथे हे वाचल्यानंतर आपण मराठीतले प्रत्येक एक शब्द समजून वापरणार आहोत आणि प्रत्येक एक म्हण, वाक्प्रचार याचा अर्थ समजून घेऊन आपण ती आपल्या वापरात आणणार आहोत. इथे ताकास तूर लागू न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे समजून घेऊया. जसं शब्दांची निर्मिती झालेला आपण बघितलं, तसं वाक्प्रचार कसा तयार झालेला आहे तो पण आपण बघणार आहोत. ताकास तूर लागू न देणे नाटक बसवले जात होते.
इथं शाळेत काहीतरी काम चाललेलं होतं. शाळेत नाटक बसवलं जाणार होतं आणि नाटकात काम करण्यासाठी शरद आणि काही विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. अ, नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. इथे तुम्हाला लक्षात येतंय की शाळेत एक नाटक बसवलं जाणार होतं. ह्या नाटकामध्ये काम करणारा शरद होता आणि शरद खूप चाणाक्ष असा मुलगा होता. त्याचे सगळे मित्र जे आहेत ते त्याला त्याच्या मागे लागलेले होते की अरे तुला काम मिळालंय का, तू ह्या नाटकात काम करणार आहे का. पण शरद हुशार होता, त्याने मित्रांना ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात बघा. तुम्ही निवांत असता एकदम अभ्यासाच्या बाबतीमध्ये आणि आपला मित्र जो की किंवा मैत्रीण आपली जी की खूप अभ्यास करत असते आणि आपण तिला विचारतो किंवा विचारलं जातं की किती वेळ अभ्यास केला, तर ते सुद्धा आपल्याला ताकास तूर लागू देत नाहीत. खरं खरं कोणीच सांगत नाही. अभ्यास करून मोकळे होतात आणि आपल्याला नाही मी तर काही अभ्यासच करत नाही, आज तर माझा अभ्यासच झाला नाही. असे अनेक मैत्रिणी तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि असा अनुभवही तुम्हालाही आलेला असेल. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात कळू देत नाही. असं आपण पण वागतोच म्हणा. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो की त्यांना काही कळूच नाही. लोकही मग म्हणतात, अरे हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की. न देणे हा वाक्प्रचार कसा आला असावा हे समजून घेऊया. आता हा ताकास तूर न लागू देणे हा वाक्प्रचार कसा आला हे मात्र आता समजून घेऊया. इथे आपण पण असं कधी कधी वागतो. आता ताकास तूर न लागू देणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. म्हणजे काहीही माहिती न होऊ देणे, समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारची माहिती न होऊ देणे. कोशातही त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास बिलकुल थांग लागू न देणे, टाळाटाळी करून स्वतःच्या मनातील विचार दुसऱ्यास न समजू देणे अशा प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय, तर ताक म्हणजे काय, आपण पितो ते ताक का. इथे छान छान चित्र दिसत आहेत तुम्हाला. तर हे ताक म्हणजे हे ताक आहे का, नाही. ही तूर म्हणजे काय, जी तुरीची डाळ आहे किंवा त्याचं जे वरण करतोय आपण ते आहे का, तर अजिबात नाही. आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण असतं ते तूर नावाचं धान्य की काय, आपल्याला प्रश्न पडू शकतो. पण असं अजिबात नाही. ताकाचा आणि तुरीचा संबंध येतो तरी कुठे. येथील शब्द ताक असा नसून ताका असा आहे आणि ताका म्हणजे तागा. तागाचा अर्थ मराठी व्युत्पत्ती कोशामध्ये कृपा कुलकर्णी यांनी एक नवा अखंड कापडाचा गठ्ठा असं म्हटलेलं आहे किंवा विणकराच्या मागावरील सबंध न फाडलेले ठाण असा दिलेला आहे. ठाण म्हणजे कापड. इथे तुम्हाला दोन्ही गोष्टी दिसत आहे. एक अर्थ असा आहे ताकाचा की तो म्हणजे नव्या कापडाचा गठ्ठा, नवीन जे कापड आपण दुकानात बघतो त्याचा गठ्ठा म्हणजे ताका, किंवा विणकर जो असतो, जो कापड विणत असतो त्याचा माग असतो आणि त्या मागावरती जे सबंध कापड न फाडलेलं असं दिसतं त्याला आपण ताका म्हणतो. महाराष्ट्र शब्दकोशाच्या 4थ्या विभागात देखील असाच अर्थ दिलेला आहे. आता तूर या शब्दाचा महाराष्ट्र शब्दकोशातला अर्थ पाहू. तूर म्हणजे एक प्रकारचं द्विदल धान्य असा अर्थ तर आहेच, पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे, तो असा तूर विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड. इथे तुम्हाला दिसतंय ते जे वस्त्र आहे ते त्या लाकडाला गुंडाळलं जातं आणि हे जे लाकडाला गुंडाळलं जाणारं ते जे लाकूड आहे, ते जे वस्त्र ज्या लाकडाला गुंडाळलं जातं त्या लाकडाला काय म्हणलं जातं, तर तूर म्हणलं जातं. कोष्ट्याची दांडी. कृपा कुलकर्णी यांनी आपल्या मराठी व्युत्पत्ती कोशात तूरचा असा अर्थ दिलेला आहे. तर ताका किंवा ताका आणि तूर या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. त्यामुळे इथे आपल्या ताकाचा, तुरीच्या वर्णाचा ते काही संबंध येत नाही. तर इथे येतो ताकाचा म्हणजे जे नवीन कापड आहे आणि ते अखंड आहे, विणकराच्या मागावरचं अखंड कापड ते म्हणजे ताका, आणि तूर म्हणजे ते जे लाकूड, ज्या लाकडाला हे कापड गुंडाळलं जातं. कारण विणकराच्या मागावरचा ताका आणि तागा हा वास्तविक तुरेवर म्हणजे लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा, पण ताकाचा तूर नामक वस्तूशी संबंधच येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे ते लाकूड यांचा संबंध टाळायचा. म्हणजे जे काम
खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, असा अर्थ आहे. बघा किती गहन अर्थ आज आपल्याला इथे भेटलेला आहे. तर हे जे म्हणजे तागा जो आहे तो त्या तुरीभोवती म्हणजे त्या लाकडाभोवती गुंडाळला जावा असं अपेक्षित असतं. पण आपल्या मनातले कुठलेही भावना, आपल्या मनातले कुठले विचार लोकांपर्यंत जर पोहोचू द्यायचे नाही, तर इथे तो वाक्प्रचार वापरला जातो. आणि अशा प्रकारे ताकास तूर न लागू देणे हा वाक्प्रचार आपण सहजपणे वापरत असतो. तर अशा प्रकारे हे व्युत्पत्ती कोश म्हणजे शब्दाचं ओरिजिन शोधण्यासाठीचा हा पाठ आज तुम्हाला समजला असावा अशी अपेक्षा करते. मराठीच्या पुस्तकाचा दी एंड झालेला आहे आणि अशा प्रकारे वर्षभरातलं आपलं मराठीचं पुस्तक आज संपलेलं आहे. शेवटचं स्थूल वाचन होतं, ते कसं वाटलं नक्की कळवा, कारण की यानंतर तुम्हाला आता पाठ शिकवण्यासाठी मी व्हिडिओच्या माध्यमातून येणार नाही. त्यामुळे हा पाठ कसा वाटला तुम्हाला, हे व्युत्पत्ती कोश बघायला आवडेल का, शब्दाचं ओरिजिन शोधायला आवडेल का, हे नक्की कळवा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.